अगं आम्ही तुझ्या काहीच कामाला आलो नाही, तुझा आमच्यावर राग असेल ना ग? अहो दादा, आपल्या माणसावर कोणी रागवतो का? मी नाही रागवले तुमच्यावर. हा, जरा वाईट वाटलं, पण ठीक आहे. अहो, माणसाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. आणि इथून पुढे प्रत्येक ह्या गोष्टीत ना आम्ही तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आहे. तुम्ही हे एवढं प्रेमानं बोललात ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. पण तुम्ही जे वागलात ना, ते तुमच्या मर्जीनं नाही वागलात, हे माहिती आहे मला. आणि तसंही माझ्या मनाला माहित होतं ना की मी चोर नाहीये, पण दुसरं कोणाला कशाला घाबरायचं? भावा, खरंच लय खमकी आहे तू. अगं आम्ही असतो ना तुझ्या जागी तर पोलीस बघून कवाच सगळे आरोप मान्य करून टाकले असते. नाही राणे, तू शेवटपर्यंत खचून नाही गेलीस, माघार घेतली नाहीस, खंबीरपणे लढलीस. राणे, एवढी हिंमत तुझ्यात कुठली येते का? अरे दादा, माणूस जर खरा असेल ना तर हिंमत आपोआपच येते बघ. आणि उशिरा कवे ना, खऱ्याचा विजयच होतो. हे माझ्या बुवांनीच शिकवलंय मला. तुम्हाला काय वाटतं, आजपर्यंत एक नवरा म्हणून खूप काही केले तुम्ही आईसाठी. खूप मोठा गैरसमज आहे तुमचा तो. तुम्हाला असे किती प्रसंग मी सांगू शकतो जिथे आईला तुमची गरज होती आणि तुम्ही तिच्यासोबत नव्हतात. इंद्रा, आई थांब, आज बोलू दे मला. अहो, तुम्हाला जर वाटत असेल की आई चुकीची आहे आणि आईने त्या मुलीची माफी मागितली पाहिजे, तर सगळ्यात आधी तुम्ही आईची माफी मागितली पाहिजे. जेव्हा जेव्हा कामगार आणि घर यातून एक गोष्ट निवडायची होती ना आबा, तुम्ही सतत कामगारांचं सुख आणि त्यांचा आनंदच निवडलाय. कामगारांच्या आयुष्यात आनंद पसरावा म्हणून जितके एफर्ट्स घेतलेत ना तुम्ही, त्याचा 1% जरी माझ्या आईच्या आनंदासाठी घेतलाय का याचा विचार करा.